हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. मी सानिया पटेल तुम्हा सगळ्यांचं आपल्या इग्नाइट यूपीएससी एमपीएससी चॅनलवर स्वागत करते. आता येणाऱ्या राज्यसेवा मेन्ससाठी आपण आन्सर रायटिंग प्रोग्राम इथे घेणार आहोत आणि डेली आपण जीएस पेपर 4 मध्ये सध्या तरी मी बेसिक क्वेश्चन्स टॅकल करणार आहोत. ओके, बेसिक म्हणजे अशा बेसिक प्रश्न म्हणजे ज्याच्यातून तुमची स्टडी पण होईल आणि तुमचं आन्सर रायटिंग पण होईल. ओके, बेसिक म्हणजे इंटिग्रिटी काय असतं, अकाउंटेबिलिटी काय असते, ऑनेस्टी काय असते किंवा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, डायलेमा काय आहे, हे जे बेसिक्स आहे ना ते आपण डेलीच्या फॉर्मॅटमध्ये एक आन्सर लिहून बेसिक कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो द प्रोग्राम इज रोड टू मेंस डेली डिसिप्लिन आंसर राइटिंग प्रोग्राम जीएस 4 का मैं लेने वाली हूँ. माई सेल्फ सानिया पटेल. एथिक्स पढ़ाने में मेरा बहुत ज़्यादा एक्सपीरियंस रहा है. आई हैव बीन टीचिंग एथिक्स सिंस ईयर्स नाउ. सो आई हैव गॉट क्वेश्चंस कि एथिक्स के आंसर राइटिंग करते समय कितना ज़्यादा डायलेमा स्टूडेंट्स को होता है कि किस प्रकार से आपको आंसर टैकल करने हैं या फिर कितना लेंदी आंसर लिखना है. तो फर्स्ट एंड फॉरमोस्ट आपको पहली चीज़ आपको ये बता दूं कि आंसर राइटिंग, एथिक्स की आंसर राइटिंग करते समय आपको ये ध्यान में रखना है कि लेंदी आंसर नहीं होता है, बिकॉज इट इज फिक्स कि 10 मार्क्स का आपको क्वेश्चन लिखना है और 150 वर्ड्स के लिए लिखना है. तो देर इज नो लेंदीनेस इन द आन्सर. आपको बिलकुल भी लेंदी नाही लिखना है. ओके, आता राज्यसेवामध्ये मराठीत आन्सर जेव्हा आपण लिहिता तर आपल्याला प्रश्नांचे जे मिनिंग आहे ते कळणं खूप इम्पॉर्टंट आहे की प्रश्न कशावर विचारलेला आहे. ओके, तर आपण इथे एक प्रश्न घेतलेला आहे. सो फर्स्ट क्वेश्चन विच आय हॅव टेकन, जे प्रश्न आपण घेतलेला आहे तो खूप बेसिक आहे. बेसिक याच्याकरिता कारण की आन्सर रायटिंग खूप बेसिक टेक्निक आहे, पण त्याला मार्केटमध्ये किंवा त्याला सोसायटीमध्ये युपीएससी एमपीएससी सोसायटीमध्ये खूप जास्त हे केलेलं आहे, बऊ केलेलं आहे की आन्सर रायटिंग खूप डिफिकल्ट असते. पण इथे आपण आज टॅकल करूया की आन्सर रायटिंग कशा प्रकारे आपण सोपी बनवू शकते किंवा कशा प्रकारे आपण सिम्पल बनवू शकतो. सो प्लीज रिमेंबर, सिम्पल जितका तुमचा आन्सर सिम्पल राहील, ओके, तितके तुम्हाला मार्क्स भेटेल. ओके, द मोर द सिंपल आंसर, सिंपलर आंसर, द मोर द मार्क्स. दैट्स द रूल. जितना आपका आंसर सिंपल रहेगा उतने ही आपको मार्क्स मिलेंगे. जितने आपका आंसर यू विल इफ यू बीट अराउंड द बुश, आपको मार्क्स नहीं मिलते हैं. ठीक है, तो पहला क्वेश्चन यहाँ पे देखते हैं. सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकतेचे यानी की इंटिग्रिटीचे भूमिका स्पष्ट करा. ओके, सार्वजनिक प्रशासनात आता इथे काय आपल्याला हेड जे आपल्याला फॉर एक्झाम्पल मोठा जर प्रश्न आला तर आपल्याला कीवर्ड्स हायलाइट करायचं असतं. पण इथे पण जर आपल्याला प्रश्न समजायचा आहे तर आपल्याला समजून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे हायलाइट करायचं आहे ते प्रश्न कशावर आहे. आता प्रश्न मेन जे आहे ते कशावर आहे, प्रामाणिकतेवर आहे. ओके, सचोटीवर आहे, इंटिग्रिटी किंवा प्रामाणिकतेवर आहे. पण कुठे हे प्रामाणिकता कुठे आपल्याला दाखवायची आहे, सार्वजनिक प्रशासन. तर हे दोन कीवर्ड्स आपल्याकडे आहेत. ओके, आता याला हँडल कसं करायचं आहे, तर फर्स्ट फॉरमोस्ट आपल्याला माहित आहे की फर्स्ट जे आपलं फोकस होतं ते काय आहे, प्रामाणिकता, इंटेग्रिटी, सचोटी. तर त्याला आपल्याला डिफाईन करावं लागेल. ओके, सो डेफिनेशन, सिंपल डेफिनेशन ऑफ इंटिग्रिटी विल वर्क हिअर. तर डेफिनेशन जर आपण लिहिलं तर डेफिनेशन मध्ये बघा, सचोटी किंवा प्रामाणिकता. आता प्रामाणिकता आणि सचोटी मी का बरं इंटररिलेटेडली वापर करत आहे, कारण की सचोटी इज मोर करेक्ट वर्ड फॉर इंटेग्रिटी. प्रामाणिकता आणि सचोटी इंटरचेंजेबली यूज होतात, पण शासनात, ठीक आहे, प्रशासनात आपल्याला सचोटी इज अ करेक्ट वर्ड टू बी युज्ड. सो प्रामाणिकता म्हणजे व्यक्तीचं विचार हे कशावर निर्धारित असतं, प्रामाणिकता. इंटेग्रिटी, सचोटी कशावर निर्धारित असतं, व्हॅल्यूजवर निर्धारित असतं. ओके, ऑनेस्टी कॅन बी शोन बट इंटिग्रिटी इज अ प्रॅक्टिस. सो व्यक्तीचं विचार जे असतं प्लस शब्द आणि कृती या तिन्ही मध्ये सुसंगती असणे याला आपण काय म्हणू शकता, इंटिग्रिटी म्हणू शकता. आणि नैतिक मूल्यांचे सातत्याने पालन करणे आपण याला इंटिग्रिटी असं वर्ड देऊ शकता. ओके, सो हे काय झालं डेफिनेशन. सिंपल सिंपल ॲज दॅट, सिंपल वर्ड्स मध्ये आपण डिफाईन केलं, कारण की आपल्याला 10 मार्क्स साठी लिहायचं आहे ओनली अँड ओनली 150 वर्ड्स मध्ये. तर कोणी आपल्याला हे दाखवत नाही की 150 वर्ड्स किती छोटंसं असतं. असे मोठे भरपूर पेजेस तुम्हाला फिल नाही करायचे आहे. एकदम नॉर्मल क्रक्स सिंपल भाषेमध्ये तुम्हाला आन्सरला ऍड्रेस करायचा आहे. ओके, आता प्रामाणिकता म्हणजेच व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत योग्य आणि नैतिक मार्गाने वागतो त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रिटी म्हणतो. म्हणजे बिहेविंग राईट इवन वेन नो वन इज वॉचिंग इज इंटिग्रिटी. कोणी न पाहतानाही, कोणी न पाहत असतानाही जेव्हा आपण बरोबर करतात, काही चुकीचं करत नाही, त्याला आपण काय म्हणता, इंटिग्रिटी म्हणता. ओके, सो सिंपल वर्ड्स मध्ये आपण डिफाईन केलं. सिंपल बेसिक रूल आपण इथे वापर करत आहे, इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्लुजन. ओके,
आता इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन याच्यामध्ये पण मी बॉडीमध्ये तुम्हाला पॉइंट वाईज देणार आहे आणि ते पण हेडिंग सोबत, की हेडिंग कशी तयार करायची आहे आणि त्याच्यामध्ये पॉइंट कसे लिहायचे आहे. तर इंट्रो आपला पार्ट झाला. तर बॉडी आपण बघूया की बॉडीमध्ये कसं यूज करायचं आहे, बॉडीमध्ये कशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. तर सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकता का महत्वाची आहे. ओके, अब ये क्या हुआ, आपने क्वेश्चन किया अपने आप को की सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकता का महत्वाची आहे. तर आपल्याला उत्तर भेटेल की भ्रष्टाचार थांबवायला. ओके, हे उत्तर आपल्याकडे आहे. तर ते तुम्ही एकतर तुमचं स्टडी करताना तुम्ही फ्लो चार्ट मध्ये स्टडी करू शकता किंवा फ्लो चार्ट बनवून तुम्ही लक्षात ठेवू शकता की सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकता जेव्हा तुम्ही इंटिग्रिटी लर्न करत होते तर इंटिग्रिटीचे काय काय म्हणजे काय इथे काय भूमिका, म्हणजे इंटिग्रिटी कशाप्रमाणे हे काय म्हणू शकता आपण, इंटिग्रिटीचा वापर किंवा इंटिग्रिटी काय काय इम्पॅक्ट पाडू शकते. तर भ्रष्टाचार कमी होते. ओके, फर्स्ट थिंग जनतेचा विश्वास निर्माण होते, ट्रस्ट. ओके, सो स्टडी करताना तुम्हाला काय करायचं आहे, इथे फ्लो चार्ट मध्ये इंटिग्रिटी जर तुम्ही लिहित आहे, ओके, आणि यूज ऑफ इंटिग्रिटी जर लिहिलंय, यूज ऑफ इंटिग्रिटी, सो ट्रस्ट ऑफ पीपल, लेस करप्शन और नो करप्शन, फ्लो चार्ट ऑलवेज हेल्प. ओके, त्याच्यानंतर भ्रष्टाचाराला आळा बसतो, पारदर्शक प्रशासन निर्माण होते, एकदम ट्रांसपेरेंट जो है वो आप ट्रांसपेरेंसी ला सकते हो. तो यहाँ पे आप ट्रांसपेरेंसी लिख सकते हो. ओके, तो आइदर व्हेन यू आर स्टडिंग, तो आप जब पढ़ रहे हो, अगर आप आंसर ये करने वाले हो तो जब आप पढ़ रहे हो तो फ्लो चार्ट में आपका आंसर होना चाहिए फॉर प्रैक्टिस बेसिस. ओके, अकाउंटेबिलिटी निर्माण होते. Now whatever I am giving is bilingual. Okay, so that those who are preparing for mains coming राज्य सेवा मेंस वो बाइलिंगुअल तरीके से दो कुछ बच्चे इंग्लिश में कर रहे हैं, कुछ बच्चे मराठी में कर रहे हैं. ओके, तो आफ्टर डिफाइनिंग व्हाट इज प्रामाणिकता, व्हाट इज इंटिग्रिटी, हमने क्या किया, सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकता का महत्वाची आहे. तर आपल्याकडे उत्तर होतं ट्रस्ट निर्माण करण्यासाठी, अकाउंटेबिलिटी आणण्यासाठी आणि करप्शन थांबण्यासाठी किंवा करप्शन कमी करण्यासाठी. ओके, हेच पॉइंट आपण पॉइंट वाइज इथे लिहिणार आहे. सर फर्स्ट पॉइंट व्हेन वी राईट, जनतेचा विश्वास निर्माण होते जर प्रामाणिकता असते. तर जनतेचा विश्वास निर्माण होते, पण कशा प्रकारे होते ते आपल्याला त्याच्या आतमध्ये लिहायचं. जेव्हा तुम्ही हेडिंग देत आहे तर हेडिंगच्या आतमध्ये कंटेंट लिहायचं आहे. फक्त हेडिंग देऊन काही होणार नाही. तर जे हेडिंग आहे त्याचं कंटेंट कसं बनणार, हे जे हेडिंग तुम्ही दिलेलं आहे, जे फ्लोचार्ट मध्ये तुम्ही स्टडी केलं होतं, जनतेचा विश्वास निर्माण होतो, कसा होतो, तर उत्तर आहे प्रामाणिक अधिकारी निर्णय घेताना पक्षपात करत नाही म्हणून जनतेचा विश्वास निर्माण होतो, त्यामुळे प्रशासनावर जनतेचा विश्वास वाढतो. तो जे हेडिंग तुम्ही दिली त्याचं उत्तर तुमचं कंटेंट मध्ये आलं. ओके, खूप बेसिक, एकदम अगदी बेसिक प्रमाणे मी घेत आहे. ओके, सो दॅट तुम्हाला फर्स्ट डे पासूनच एक क्लॅरिटी असेल आन्सर रायटिंगसाठी. का, कारण की आन्सर रायटिंग करताना भरपूर लोक काय करतात, कॉपी पेस्ट करतात आणि त्यांना असं वाटतं की मेन्सची प्रिपरेशन चालू आहे किंवा प्रॅक्टिस चालू आहे, फक्त गुगलवरून आन्सर बघितलं, इथे कॉपी पेस्ट केलं आणि ते मे बी ते रेक्टिफिकेशन चालू आहे त्याचं, तसं होत नाही. ओके, सो मेक इट ॲज सिम्पल ॲज दॅट. फर्स्ट पॉईंट तुम्ही लिहिलं, ट्रस्ट तुम्ही उचललं आणि इथे मांडलं की जनतेचा विश्वास निर्माण होतो, कशाप्रमाणे होतो, जेव्हा पक्षपात करत नाही. ओके, नेक्स्ट, भ्रष्टाचाराला आळा बसतो. आता हे टॅगलाईन तुम्हाला कुठून भेटली, तुमच्या फ्लोचार्ट मधून, की भ्रष्टाचाराला आळा बसतो. आता क्वेश्चन असेल कसं, काय केल्याने भ्रष्टाचाराला आळा बसतो. प्रामाणिक अधिकारी वैयक्तिक फायद्याऐवजी सार्वजनिक हिताला प्राधान्य देतात, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होतो. ओके, भेटला, उत्तर भेटलं. तर जे आपली टॅगलाईन आहे त्याचे कंटेंट मध्ये तुमचं उत्तर यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट, पारदर्शक प्रशासन निर्माण होतो. कशा होईल पारदर्शक प्रशासन निर्माण, याचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे. तर प्रामाणिकतेमुळे निर्णय प्रक्रिया कशी होईल, स्पष्ट होईल आणि पारदर्शक होते, ट्रान्सपरन्सी येईल. सो पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यासाठी आपल्याला काय लागेल, प्रामाणिकपणा लागेल, इंटेग्रिटी लागेल, सचोटी लागेल. प्रामाणिकतेमुळे निर्णय प्रक्रिया काय होते, एकदमच स्पष्ट होते आणि पारदर्शक होते. आपला उत्तर आपल्या टॅगलाईनच्या खाली आला, म्हणजे आपले पॉइंट्स जमा झाले. आता एक प्रश्नामध्ये 150 वर्ड साठी 10 मार्क्स साठी जे प्रश्न होतो त्याच्यासाठी मी किती 3.4 पॉइंट्स तुम्ही लिहू शकता, 4 पॉइंट्स तुम्ही मांडू शकता, काही डिफिकल्ट नाहीये. ओके, त्याच्यानंतर
फोर्थ पॉइंट काय आहे, चांगली कार्यसंस्कृती तयार होते. ओके, चांगली संस्कृती तयार करण्यासाठी काय गरजेचं आहे, फोर्थ पॉइंट आपलं जर आपण बघितलं, चांगली कार्यसंस्कृती तयार होते. ओके, कसं होते, इथे क्वेश्चन मार्क आला. प्रामाणिक अधिकारी इतर कर्मचाऱ्यांसाठी आदर्श ठरतात. ओके, एक रोल मॉडल बनते हैं. अगर वो खुद इंटेग्रिटी से काम करते हैं तो वो दूसरों के लिए क्या बन जाते हैं, रोल मॉडल बन जाते हैं. आणि संपूर्ण विभागात नैतिक वातावरण निर्माण होते. आप खुद अगर आप मॉरल्स के साथ चलते हो, वैल्यूज के साथ चलते हो, तो एथिकल इन्वायरमेंट बिल्ड हो जाता है आपके आसपास. विभागात नैतिक वातावरण निर्माण होते. सो सिंपल पॉइंट्स. ओके, ट्रस्ट, करप्शन कम करना है, अकाउंटेबिलिटी या फिर ट्रांसपेरेंसी बढ़ानी है, और यहाँ पे आपका एथिकल इन्वायरमेंट डेवलप करना है. तो ये 4 पॉइंट्स को लेकर मैंने क्या किया, पूरा आंसर डेवलप किया. फर्स्ट हमने क्या किया, इंट्रो किया. ओके, इंट्रो में मैंने प्रामाणिकता या फिर इंटेग्रिटी का जितना मेरे को आता था, कि इंटेग्रिटी इज नथिंग बट बिहेविंग राइट व्हेन इवन व्हेन नो वन इज वॉचिंग, इतना मुझे पता था. इसको मैंने क्या किया, इलैबोरेट करके अपने इंट्रोडक्शन में डाल दिया. और उसके बाद में ये जो फ्लो चार्ट था मेरे स्टडी करते समय कि इंटेग्रिटी से क्या होता है, यूजेस ऑफ इंटेग्रिटी क्या होगा, ये स्टडी करते समय ही बना लिया था. इंटीग्रिटी से ट्रांसपेरेंसी आती है, इंटीग्रिटी से ट्रस्ट मेंटेन होता है, ट्रस्ट ऑफ पब्लिक. इंटीग्रिटी से आप बोलो एथिकल इन्वायरमेंट बिल्ड होता है आसपास. ये when you are studying then only this question should come कि what is integrity, why integrity, what are the uses of integrity. Okay, and here corruption, less corruption because of integrity. And I believe questions will be simple, one liners in Rajya Seva means. Okay, after this, after your intro is completed, after your body is completed, we have to go to conclusion. Now how to conclude the answer. Okay, कंक्लूजन कैसे करना है, ये बहुत लोगों का कंफ्यूजन होता है कि कंक्लूजन ही नहीं आता है, सब कुछ लिखते थे. अब ये सब करने के बाद में वी हैव टू कंक्लूड. म्हणूनच प्रभावी, पारदर्शक आणि लोक अभिमुख, जो भी ये 3 क्वालिटी रखते हैं, प्रशासनासाठी प्रामाणिकता हा अत्यावश्यक गुण मानला जातो. क्वेश्चन क्या था हमारा, क्वेश्चन में क्या दिया हुआ था कि प्रशासनासाठी, सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकतेचे भूमिका स्पष्ट करा. भूमिका. ओके, तो भूमिका हमने स्पष्ट की. ओके, मेन हमारे जो कीवर्ड्स थे वो कौन से थे, एक थी इंटेग्रिटी, एक थी हमारे कि हमको किस इंटेग्रिटी कहाँ, सार्वजनिक प्रशासनात, आणि त्याच्यानंतर त्याची भूमिका. तो ये 3 अगर चीजें हैं तो हम कंक्लूड कर सकते हैं इसके साथ में सेइंग म्हणूनच प्रभावी, ओके, पारदर्शक, ट्रान्सपरंट आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी प्रामाणिकता हा अत्यावश्यक गुण मानला जातो. सिंपल एज दैट. कंक्लूड एंड एंड द आंसर. इसके बाद में यू डोंट हैव टू बीट अराउंड द बुश. आपको वर्ड्स के साथ में, अगर आपको आंसर नहीं आ रहा है यू कैन लीव द आंसर, बट यू डोंट हैव टू प्ले विथ वर्ड्स. ओके, वर्ड्स के साथ में खेलना नहीं है. जितना हो सके अपने आंसर को शॉर्ट रखिए. 150 वर्ड्स का जो क्वेश्चन होता है, आंसर होता है, वो इतना लेंदी नहीं होता है. 2 पेज आपको भरने नहीं होते हैं. 1 पेज एंड द नेक्स्ट पेज, दैट्स इट. इतना ही जो आंसर है ये 10 मार्क्स का आंसर है. जितना आप सिंपल रखोगे, स्ट्रेट रखोगे, उतना ही वो क्या होगा, इम्पैक्ट डालेगा आपके मार्क्स के ऊपर. ओके, तो दिस वाज इट. वी विल ट्राई, वी विल टेक डेली 1 आंसर, 1 क्वेश्चन एंड आंसर. हम लेवल भी बढ़ाएंगे, हम आपको पैटर्न्स भी बताएंगे कि किस पैटर्न से आप क्वेश्चंस को हैंडल कर सकते हो. ये था सिंपल फर्स्ट क्वेश्चन जिसमें मैंने इंट्रोडक्शन, बॉडी और कंक्लूजन वाला पैटर्न यूज किया है. दूसरे में हम देखेंगे कि किससे हम अगर पैराग्राफ में कुछ लिखना है या फिर एग्जाम्पल्स का यूज करना है तो हम वो भी कर सकते हैं. अगर आपको सेम क्वेश्चन में, ओके, इन दिस सेम क्वेश्चन इफ यू हैव टू enrich your answer, you can put example here. Okay, for example, after every point you can put 1 example. It will enrich your answer. एक आपका जो आंसर है वो क्या हो जाएगा, enrich हो जाएगा. जितने हमने 4 पॉइंट्स दिए हैं, after every point give 1 real life example. आपके आसपास या फिर आपने रियल लाइफ एग्जाम्पल का, प्रीवियसली आई हैव मेड द वीडियो वेयर आई हैव सेड कि एक एग्जाम्पल का लिस्ट बनाकर रखो जहाँ पे यू कैन कैरी ऑल द एग्जाम्पल्स फॉर एथिक्स विच यू कैन यूज. तो वहाँ पे आप एग्जाम्पल्स की अगर आपने नोटबुक बना ली है तो चांगल्या कार्य संस्कृतीसाठी एक एथिकल इन्वायरमेंट कैसा हो सकता है या फिर एथिकल वर्क इन्वायरमेंट कैसा हो सकता है, उसके लिए अगर आपने आपके पास में कोई रियल लाइफ एग्जाम्पल है तो वो यहाँ पे आप डाल दीजिए. आपका आंसर जो है वो एनरिच हो जाएगा एंड यू कैन गेट गुडी पॉइंट्स. ओके, so this was it. We will continue tomorrow with more answer writing session. Thank you so much. Take care.